बागेतल्या गणपतीचं दर्शन झालं आणि तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या हरिपूरच्या संगमेश्वर मंदिराच्या दर्शनाला आम्ही गेलो. इथे सुद्धा खूप वर्षांनी जाण्याचा योग आला. हे हरिपूर. चहा पान झालं आणि संगमेश्वर दर्शनाला निघालो. छोट्याशा गावाची मजा काही वेगळीच असते ना. वातावरणच काही वेगळं असतं. छोटंसं गाव, ही कमाल, त्याला लागून हे तलाठी ऑफिस. अगदी मला तर जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. आणि हे श्री संगमेश्वर मंदिर. कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या संगमावर हे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून हेमाडपंथी आहे. या संगमेश्वर मंदिराची आम्हाला थोडी माहिती सांगा ना. हरिपूरला कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम आहे आणि इथं स्थान जे आहे ते संगमेश्वर म्हटलं जातं. म्हणून संगमेश्वर का? ओके. हां. दोन्हीच्या संगमावरती आहे ते स्थान. या मंदिरामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यातल्या सर्व सोमवारी उत्सव असतो. उत्सवाला इथे गावामध्ये जत्रा वगैरे भरते आणि त्यातलं वैशिष्ट्य एक महत्त्वाचं म्हणजे की सांगलीच्या चावडीमधून संगमेश्वराची मूर्ती पालखीत घालून त्याची पालखी घेऊन सांगलीहून लोक इथे येतात. त्याच्यात नगारा वगैरे असतो त्याच्याबरोबर आणि बैलगाडीतून तो नगारा घेऊन यायचं. इथे आल्यानंतर मंदिरामध्ये ज्यावेळी लोक जातात त्यावेळी मंदिरामध्ये पालखी गेल्यानंतर पालखीवरती खारीक, खोबरं, बदाम किंवा अशा सगळ्या खाद्यपदार्थांचा त्याच्यावर वर्षाव केला जातो आणि ते लोक प्रसाद म्हणून घेतात. हो का? अरे वा. इथून पायऱ्या उतरून खाली गेल्याबरोबर समोरच मंदिर दिसतं आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला भव्य असा त्रिशूळ आहे. या मंदिराच्या समोरच मार्कंडेयाचं स्थान आहे. ही कथा अशी सांगितली जाते की मार्कंडेय ऋषींना बालवयात असताना मृत्यूयोग होता. तेव्हा त्यांनी शंकराची आराधना केली आणि शंकरांनी यमाला परत पाठवलं. हे श्री संगमेश्वर महाराज भक्तांचे रक्षण करणारे आहेत. या शिवपिंडीवर श्रावणामध्ये शिवामूठ वाहिली जाते. या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की या शिवलिंगाची स्थापना ही श्री प्रभू रामचंद्र यांच्या हस्ते झालेली आहे. हरिपूर क्षेत्र हे पूर्वी दंडकारण्य होतं आणि ज्या वेळेला श्रीराम दंडकारण्यामध्ये आलेले होते त्यावेळेला त्यांनी संगमावरती वाळूचे शिवलिंग स्थापन करून पूजा केली. आम्ही पोचलो त्यावेळेला अजूनही पूजा सुरू होती. गुढीपाडव्यानंतर देवाला गारवा देण्यासाठी दही भाताची पूजा सुरू होते. ही पालखीतली श्रींची उत्सव मूर्ती. ही पार्वती मातेची मूर्ती. मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे. या मंदिरात शिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो. गुरुचरित्राच्या 15व्या अध्यायात या संगमेश्वराचा उल्लेख आहे. ही मंदिराची पाठीमागची बाजू. इथे काळभैरवाचं मंदिर आहे. याशिवाय मंदिराच्या भोवती छोटी छोटी मंदिरं आहेत. ज्ञानेश्वर माऊली, मारुतीचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला गेल्यानंतर असं म्हणतात की इथून जर नाणं टाकलं तर बरोबर देवाच्या समोर पडतं. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आणि त्याच्याच बाजूला केदारेश्वराचं मंदिर आहे. विष्णू आणि केदारेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही संगमाकडे निघालो. वा, काय मस्त आहे ना.
हे कृष्णामाईचं मंदिर आणि हा कृष्णा आणि वारणेचा संगम. अतिशय सुंदर असं रम्य असं दृश्य होतं. तिथे त्या दिवशी काही स्पोर्ट्स चालू होते. इथे बोटिंगही करता येतं. राहून राहून असं वाटत होतं की संध्याकाळच्या वेळी काय सुंदर दृश्य दिसत असेल. इथे वरच्या बाजूला हा वृक्ष आहे. इथेच पहिल्यांदा गोविंद बल्लाळ देवल यांनी संगीत शारदा नाटकाचा पहिला प्रयोग केलेला होता. इथं नाटकं केली म्हणजे बघा कमाल. पण इथे यांनी काहीच कसं केलेलं नाहीये, काही लिहिलं सुद्धा नाहीये, काय माहिती. आणि खरोखरच आजचा दिवस आमचा अगदी सार्थकी लागला. सांगलीचा सोन्याचा गणपती बघितला, हरिपूरचा बागेतला गणपती बघितला आणि हरिपूरचं श्री संगमेश्वर मंदिर सुद्धा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.